नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 7वीचं गणित आणि प्रकरण 10वे बँक व सरळ व्याज त्याचा सराव संच 40. मागच्या व्हिडिओमध्ये आपण समप्रमाण व व्यस्त प्रमाण यांचा सराव संच 39 बघितलेला आहे. तुम्ही बघितला नसेल तर उजव्या कोपऱ्यात आय बटनवर क्लिक करा आणि प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या. तर आज आपण सराव संच 40 बघणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करून ठेवा, म्हणजेच नवीन व्हिडिओ टाकल्यावर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन भेटेल. चला सुरुवात करू आपण. काय आहे सराव संच 40? पहिला प्रश्न, बँक व सरळ व्याज. 5वीला बँक व सरळ व्याजाचा तुम्हाला धडा होताच आणि तुम्ही शिकले सुद्धा असाल. तर आज आपण त्याची थोडीशी पुढची गणितं बघणार आहोत. तर पहिला प्रश्न, काय रेहानने 1500 रुपये शाळेतील संचिकेमध्ये दर साल दर शेकडा 9 दराने 2 वर्षासाठी ठेवल्यास तिला एकूण किती रक्कम मिळेल? चला तर सुरुवात करू. काय दिलेलं आहे? रेहाने 1500 रुपये शाळेतील संचिकेमध्ये दर साल दर शेकडा 9 दराने 2 वर्षासाठी ठेवल्यास तिला एकूण किती रुपये मिळतील असा प्रश्न आहे. तर आता याच्यात 3 गोष्टी आहेत. काय? म्हणजेच मुद्दल. मुद्दलला आपण काय म्हणणार आहोत? त्याच्यानंतर दर म्हणजेच जो रेट आहे, दसा दसे दराने, दसा दसे, तो आपण कशाने दर्शवणार आहोत? तर दने दर्शवणार आहोत. आणि जी मुदत आहे किंवा कालावधी ती आपण कशाने? किंवा वर्ष, आपण वर्ष पण त्याला म्हणू शकू. वर्ष त्याला आपण काय म्हणणार आहोत? म्हणजेच मुद्दलासाठी दरासाठी द आणि मुदत कालावधी वर्षासाठी आपण वापरणार आहोत. तर येथे बघा, येथे मुद्दल किती त्याने ठेवली आहे? तर 1500 रुपये. दर कितीचा आहे? तर दसे किती दिलाय त्याने? तर 9 रुपये. दसा दसे किती? 9. दसा दसे 9 दराने देणार आहेत. ते दर म्हणजेच व्याज त्याच्यावर देणार आहेत. आणि मुदत बरोबर आपण काय? म्हणणार आहोत त्याला. तर ते किती वर्षासाठी ठेवले त्याने? 2 वर्षासाठी ठेवलेलं आहे. म्हणून एकूण व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत किंवा कालावधी. त्याच्यासाठी आपण हे कसलं आहे? सरळ व्याजाचं सूत्र आहे. भागिले किती करणार आहेत आपण? 100. म्हणून मुद्दल किती आहे? 1500 गुणिले दर कितीचा आहे? 9चा. किती वर्षासाठी? 2 वर्षासाठी. भागिले किती करू आपण? 100. म्हणजे हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा गेला, हा गेला आणि सर्वांचा गुणाकार केला तर किती राहतो? 15 गुणिले 9 गुणिले 2 बरोबर किती? तर 15 गुणिले 9 दुने 18. तर किती भेटणार आहे? इथेच घेऊ आपण. किती भेटणार आहे? 15 8 20 असे. हातचे किती गेले? 12 गेले. आणि 15 एके 15 अधिक 12 केले तर किती होतात? तर 27 होतात. म्हणजेच 270 रुपये त्याला एकूण व्याज मिळणार आहे. एकूण व्याज किती मिळणार आहे? तर 270 रुपये एकूण व्याज मिळणार आहे. म्हणून एकूण रक्कम बरोबर मुद्दल अधिक
व्याज बरोबर किती, तर 1500, 1500 अधिक 270. एकूण रक्कम किती होणार आहे, तर ह्यांची बेरीज केली तर 1770 रुपये. खालीच लिहा तुम्ही. म्हणून मी इथे लिहितो, जागा उरली नाही म्हणून. रिहानाला रिहानाला एकूण रुपये 1770 रुपये मिळतील. तर तिने त्या शाळेतील संचयिकेमध्ये 1500 रुपये 9 दराने 2 वर्षासाठी ठेवले, तर तिला 2 वर्षानंतर किती भेटणार आहे, तर 1770 रुपये मिळणार आहेत. सराव संच 40 मधला आपण पहिला प्रश्न बघितलेला आहे. तर आता आपण दुसरा प्रश्न बघणार आहोत. तर दुसरा प्रश्न काय दिलेला आहे, तर जेठालाल यांनी बँकेकडून दर सेकडा 10 दराने 2,50,000 रुपये 5 वर्षाच्या मुदतीने गृहकर्ज घेतले, तर त्यांना प्रत्येक वर्षी किती व्याज द्यावं लागेल, तसेच त्यांना बँकेला एकूण किती रक्कम द्यावी लागेल, असा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे त्यांनी घर घेण्यासाठी त्यांनी एकूण किती रक्कम बँकेकडून घेतले, तर 2,50,000 रुपये, आणि किती वर्षासाठी, तर 5 वर्षात ते परतफेड करेन असं तो म्हणून त्यांच्याकडून पैसे घेतले, तर त्याचा दर किती आहे, 10 रुपये. तर आपल्याला एका वर्षाला तो व्याज किती देईल असं विचारलेलं, आणि तसंच पूर्ण बँकेला एकूण रक्कम किती देईल असा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा, येथे काय काय दिलेलं आहे ते पहिले लिहून घेऊ. म्हणजेच मुद्दल किती, तर 2,50,000 रुपये मुद्दल, आणि दर म्हणजेच आपण लिहिलेला पहिल्या याच्यात आपण बघितलं, पहिल्या प्रश्नात मी सांगितलेलं द म्हणजेच दर. तर द शे किती आहे, तर 10 रुपये, आणि क म्हणजेच कालावधी वर्ष, किती वर्षासाठी, तर 5 वर्षासाठी, 5 वर्षे मुदत आहे. तर एकूण व्याज, पहिले आपण व्याज काढू. एकूण व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले क आपण घेऊ. मुद्दल, दर आणि क म्हणजेच कालावधी किती, आणि भागिले किती, 100. तर मुद्दल किती आहे, 2,50,000 गुणिले दर कितीचा आहे, 10चा 10 आहे, गुणिले किती वर्षासाठी, 5 वर्षासाठी, भागिले किती करू आपण, 100. तर हा शून्य गेला, हा गेला, हा गेला, हा गेला, राहतो काय, तर 2,500 गुणिले 10 गुणिले 5 बरोबर किती होतात, तर गुणाकार केल्यानंतर 25, हे 25 पाचे 125 असे, किंवा इथे जरी तुम्ही गुणाकार केला तरी किती होतोय, 25,000 गुणिले जर आपण 5 केले तर उत्तर किती येतं, 1,25,000 रुपये तो एकूण व्याज देईल. हे काय काढलं आपण, एकूण व्याज, म्हणजेच 2.5 लाखांवर 5 वर्षाचे एकूण व्याज किती देईल, तो 1,25,000 रुपये व्याज देईल. आपल्याला विचारलेलं काय आहे, तर प्रत्येक वर्षी किती व्याज द्यावं लागेल, म्हणून प्रत्येक वर्षीचे व्याज बरोबर एकूण व्याज भागिले आपण वर्ष करू, म्हणजेच आपल्याला एका वर्षाचं व्याज भेटेल. तर एकूण व्याज किती आहे, 1,25,000 भागिले किती वर्षासाठी, 5 वर्षासाठी, म्हणून आपल्याला प्रत्येक वर्षीचे व्याज बरोबर किती भेटतंय, 5ने भागलं तर किती, 5 दुने 10
आता नसेल समजत तर असं बघू आपण. 5ने भागू, 5 दुने 10, 2 उरतात, 5 5 25, 5 शून्य शून्य, 5 शून्य शून्य आणि 5 शून्य शून्य म्हणजेच किती 25,000 रुपये. एका वर्षाचं व्याज किती बसेल तर 25. तर बँकेला परत करण्याची एकूण रक्कम. अजून काय विचारलेलं आहे त्यांनी, बँकेला एकूण किती रक्कम केली म्हणून बँकेला परत करण्याची एकूण रक्कम बरोबर ही पुढेच लिहायचं आहे. बरोबर किती तर मुद्दल अधिक एकूण व्याज. बरोबर मुद्दल किती आहे तर 2,50,000 रुपये अधिक व्याज किती आहे तर 1,25,000 रुपये आणि बेरीज केली तर किती होणार आहे 3,75,000 रुपये एकूण बँकेला परत करावे लागतील. म्हणून जेठालाल यांना बँकेला एकूण 3,75,000 रुपये द्यावे लागतील. म्हणून प्रत्येक वर्षी 25,000 रुपये व्याज द्यावे लागेल. तसेच जेठालाल यांना बँकेला एकूण 3,75,000 रुपये द्यावे लागतील. अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवायचा आहे. तुम्हाला आवडलं असेल, शिकवलेलं समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. सोबतच सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर सबस्क्राईबसुद्धा करा. चला पुढचा प्रश्न बघू. सराव संच 40 मधला तिसरा प्रश्न काय दिलेला आहे ते श्रीकांतने 85,000 रुपये दर साल दर शेकडा 7 दराने 2.1/2 वर्षासाठी बचत बँकेत ठेवले तर त्यांना मुदतीच्या शेवटी किती व्याज मिळाले. तर 2.1/2 म्हणजेच 2.5 वर्षासाठी त्याने काय केलेलं आहे ती रक्कम ठेवलेली आहे. तर येथे आपल्याला सरळ व्याज विचारलेलं आहे. तर येथे मुद्दल म्हणजेच किती दिलेला आहे तर 85,000 रुपये. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे दर दिलेला आहे. दर म्हणजेच ते कशात दिलेलं आहे द आणि शे किती 7 प्रमाणे आणि म्हणजेच मुदत तर किती 2.1/2 तर ते किती होतात 2.5 वर्षे होतात. म्हणून एकूण व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागिले किती करू आपण 100. मुद्दल किती आहे तर 85,000 रुपये गुणिले दर किती आहे 10 आणि किती वर्षासाठी आहे तर 2.5 वर्षासाठी आणि भागिले किती 100. तर हा शून्य गेला, हा गेला, हा गेला, हा गेला. आता राहिला कोण तर इथे
किती राहतो 850 गुणिले 7 गुणिले 2.5. तर पहिले आपण 850 गुणिले किती करू 7 करू. 7 शून्य शून्य 7 5 35 2 गेले हातचे 3 गेले आणि 7 8 56 आणि 3 बेरीज केली तर 59 म्हणजेच 5950 गुणिले आपण 2.5 करू तर 5 शून्य शून्य 5 5 25 2 गेले हातचे 5 9 45 आणि 2 47 2 गेले हातचे 2 थोडीच जाणार 4 जातील आणि 5 5 25 आणि किती होतात 29. 1 शून्य घेतला 2 शून्य शून्य 5 दुने 10 2 गेले 1 गेला हातचा 9 दुने 18 आणि 19 1 गेला हातचा 5 दुने 10 आणि 11. तर हा 0 हा 5 हा 7 9 9 18 1 गेला हातचा 3 आणि 4 आणि 1 आणि किती नंतर दशांश चिन्ह आहे 1 नंतर म्हणजेच किती 14,875 रुपये हा होईल व्याज होईल. बँकेत ठेवलं तर मुदतीच्या शेवटी किती सरळ व्याज मिळाले किती रुपये सरळ व्याज मिळाले त्याला 14,875. म्हणून आपण लिहू काय श्रीकांतला मुदतीच्या शेवटी रुपये 14,875 सरळ व्याज मिळेल. असा आपण हा प्रश्न सोडवलेला आहे. आवडला लाईक करा. सराव संच 40 मधला आपण तिसरा प्रश्न बघितलेला आहे. आता आपण चौथा प्रश्न सुद्धा बघणार आहोत. तर चौथा प्रश्न काय दिलेला आहे व्याजाचा काही दराने 5,000 रुपये मुद्दलावर 4 वर्षात 1,200 रुपये व्याज होते. तर त्याच दराने त्याच मुदतीत 15,000 रुपये मुद्दलाचे व्याज किती होईल. तर आपल्याला काय विचारलेलं आहे 5,000वर त्यांनी 4 वर्षात सरळ व्याज किती दिलं 1,200 रुपये आणि त्याच दराने दर दिलेला नाही त्याच दराने मुदतीत 15,000 रुपये मुद्दलाचे व्याज किती होईल असा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा व्याजाचा काही दराने आता आपल्याला दिलेलं नाही व्याजाच्या काही दराने 4 वर्षात 5,000 रुपये मुद्दलावर 1,200 रुपये व्याज मिळते. किती रुपये 1,200. तर त्याच दराने 4 वर्षात 15,000 रुपये मुद्दलावर मिळणारे व्याज रुपये x मानू आपण आपल्याला माहित नाही ते आपण x म्हणू. म्हणून व्याजाचे मुद्दलाशी असलेलं गुणोत्तर मुद्दलाशी असलेले गुणोत्तर घेऊन आपण हा प्रश्न सोडवणार आहोत. तर काय आहे x व्याज आहे किती रुपयांवर 15,000 रुपयांवर तेव्हा 5,000वर व्याज किती आहे तर 1,200 रुपये आहे. तर आपल्याला x ची किंमत काढायची आहे म्हणून x इथेच ठेवला तर 1,200 भागिले 5,000 गुणिले हा 5,000 तिकडे गेला 5,000 नाही 15,000 आहे ते 15,000 तिकडे गेले तर भागिले तर गुणिले होतील म्हणून हा 0 गेला हा गेला
हा गेला, हा गेला, हा गेला. 5 एके 5, 5 त्रिक 15 आणि 12 त्रिक 36 म्हणजेच किती 3600 रुपये. म्हणजेच किती व्याज मिळेल त्याला. म्हणून इथे लिहितो मी, तुम्ही खालीच लिहा. म्हणून 15,000 रुपये मुद्दलावर रुपये 3,600 व्याज मिळेल. किती 15,000वर त्याला किती व्याज मिळणार आहे 3,600 रुपये. आणि इथेच आपला सराव संच अजून आहेच, पण चौथा प्रश्न संपलेला आहे. पुढचा प्रश्न आपण लगेच बघू. सराव संच 40 मधला 5वा प्रश्न काय दिलेला आहे तर पंकजने 1,50,000 रुपये दर साल दर शेकडा 10 दराने 2 वर्षासाठी बँकेत ठेव म्हणून ठेवले, तर त्या मुदतीनंतर एकूण किती रक्कम त्यांना परत मिळेल. तर बघा, येथे कोण आहे पंकजने. मुद्दल म्हणजेच मग किती ठेवलेत त्यांनी तर 1,50,000 रुपये ठेवलेत. दर कितीचा आहे तर 6 आणि 10 कितीचा आहे तर 10चा. आणि क म्हणजेच मुदत वर्ष किती आहेत तर 2 वर्षासाठी ठेवलेले आहेत. म्हणून एकूण व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागिले किती 100. मुद्दल किती आहे तर 1,50,000 रुपये गुणिले दर कितीचा आहे तर 10 आणि किती कालावधीसाठी तर 2 वर्षासाठी भागिले आपण करू 100. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, राहतो कोण 1,500 गुणिले 10 गुणिले 2 तर किती होतात 15 दुने 30 आणि हे 2 शून्य गुणिले आपण 10 बरोबर किती होतात तर 30,000 रुपये एकूण काय होईल व्याज होईल. एकूण व्याज किती होईल 3,000 रुपये. तर त्या मुदतीनंतर एकूण किती रक्कम त्यांना परत मिळेल असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. म्हणून एकूण रक्कम बरोबर मुद्दल अधिक एकूण व्याज. मुद्दल किती आहे तर 1,50,000 अधिक किती 30,000 रुपये काय आहे व्याज आहे तर एकूण रक्कम किती होणार आहे तर 1,80,000. म्हणून पंकजला मुदतीनंतर रुपये 1,80,000 परत मिळतील. आणि इथेच आपला सराव संच 40 सुद्धा संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सोबतच सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. आणि तुम्हाला काही सांगायचंच असेल, विचारायचे असेल तर कमेंटसुद्धा करा. त्याचबरोबर तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा. धन्यवाद.